नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंदीचा आजचा म्हणजेच 31 जुलैचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आता विद्याधर इथे स्टेजवर गेलाय. तर आनंदीला सुद्धा अवॉर्ड्स देण्यासाठी इथे स्टेजवर बोलवलंय. माई इकडे म्हणतायत, "खरंच नशीब काढलं पोरानं, अख्ख्या घराण्याचं नाव काढलं." तर बापू म्हणतात, "बघ शिल्पा, आज तुझा भाऊ अवॉर्ड घेण्यासाठी स्टेजवर जातोय. या अवॉर्ड्सची आपण किती दिवसापासून वाट बघत होतो ना, आणि हे युगंधरला कधी एकदा अवॉर्ड मिळतोय असं झालं होतं आपल्याला, असं बापू इथे म्हणतात. आणि म्हणतात, "खरोखरच ही आपल्या घराण्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे." असं छान कौतुक करतात युगंधरचं बापू. युगंधर पण स्टेजवर गेल्यानंतर छान असं नम्रपणाने सगळ्यांना नमस्कार करतो आणि मग त्याच्यानंतर त्याला इथे शाल घातली जाते आणि आता प्रेक्षकांनो सगळं चालू आहे व्यवस्थित आणि अजून सुद्धा युगंधरला जरासुद्धा संशय आलेला नाहीये, की आनंदीला दिसतच नाहीये. इतक्या आनंदीनं तिथे व्यवस्थित वावरली, त्यामुळे एकदा आनंदीसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत बरं का. तर इथे प्रेक्षकांनो आनंदी सुद्धा असं कौतुकाने बघत असते. फक्त तिला दिसत नाही, त्यामुळे ती फक्त कानाने फील घेतीये आणि आता ते निवेदक म्हणतात, की "दरवर्षी हा अवॉर्ड आम्ही एका बिझनेस लीडरला देतो, पण आज हा अवॉर्ड आम्ही तुम्हाला देतोय. तुम्ही जिंकला आहात हा अवॉर्ड आज आणि आपण या सगळे असं मानतो, की जगातल्या प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक खंबीर स्त्री उभी असते. त्याचप्रमाणे आज हा महापुरस्कार स्वीकारण्यासाठी तुम्हास स्वतः तुमची धर्मपत्नी मिसेस आनंदी युगंधर निंबाळकर यांच्या हस्ते देणार आहोत." असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इकडे बाकी सगळीजण टाळ्या वाजवतात. तर आनंदीला इथे धक्का बसतोय आणि त्याचबरोबर घरात शिल्पा त्याला शॉक बसतोय, की नाही, नाही, हे मी बघू शकत नाही असं एकदम ती इथे म्हणते. आता पुढे काय होणार? आनंदी स्टेजवर कशी जाणार? कारण तिला तर बिचारीला दिसत नाहीये. आता अँकर परत एकदा म्हणतो, "आनंदी युगंधर निंबाळकर, प्लीज तुम्ही स्टेजवर या." आणि आता प्रेक्षकांनो आनंदी तिथेच उभी आहे बरं का जराशी तळमळ करत. ते अँकर परत एकदा म्हणतात, "मिसेस निंबाळकर स्टेजवर या, सगळे वाट बघतायत." तर आता प्रेक्षकांनो ना आनंदी तिथेच उभी राहिली युगंधर पण एकदा म्हणतो, की "अगं आनंदी, ये की गं." तर आनंदी इथे विचार करतीये, "मी स्टेजवर कशी जाऊ? आणि मला तर काहीच दिसत नाही आणि मालक साहेबांना काहीच माहिती नाहीये." असा आनंदीच्या डोक्यामध्ये आता विचार चाललाय. तर प्रेक्षकांना आता खरंच काय होणार? "आनंदी ये की गं, वर ये की गं." असं सगळं चाललंय. तर आता आनंदी म्हणते, "मी आता स्टेजवर कशी जाऊ? हे काय चाललंय देवा? काहीतरी तूच माझी मदत कर. देवा प्लीज मदत कर." असं ते म्हणत असते. आणि तोपर्यंत अँकर सांगतो तिथल्या एका व्यक्तीला, बाईला, की "मॅडम प्लीज तुम्ही त्यांना स्टेजवर घेऊन या." आता ती बाई ना खाली आली आणि आता म्हणते, "आनंदी मॅडम, चला तुम्ही स्टेजवर या. मी तुम्हाला स्टेजवर घेऊन जाते." असं म्हणत आता ती बाई ना आनंदीच्या हाताला धरून अगदी व्यवस्थित इकडे वरती घेऊन जाते. त्यामुळे आता सुद्धा 2 मिनिटासाठी वाचल्यासारखं झालंय ते. आता आनंदी व्यवस्थित इथे स्टेजवर आलेली आहे. युगंधरच्या बाजूला स्टेजवर उभी राहिलेली आहे. तरीसुद्धा आनंदीच्या डोक्यामध्ये विचार तेच चाललाय, की मी मालक साहेबांना अवॉर्ड कशी देऊ शकते? माझी तेवढी कुवतच नाहीये. तर आता अँकर म्हणतात, "मिसेस निंबाळकर, मिस्टर निंबाळकर यांना हा अवॉर्ड प्रेझेंट करण्याआधी आमची अशी इच्छा आहे, की तुम्ही 2 शब्द बोलावेत." आता प्रेक्षकांनो आनंदी तरीसुद्धा अशी एकदम ना अशी गप्प असल्यासारखी आहे. आता आनंदी काय बोलणार प्रेक्षकांनो बघा तुम्ही इंटरेस्टिंग होणार आहे. आनंदीची चुळबुळ-चुळबुळ अशी चाललेली आहे, की एकदम कसं बोलायचं. तर आता आनंदी गप्प-गप्प आहे. हे बघून इथे ना युगंधर परत एकदा म्हणतो, "आनंदी, अगं बोल 2 शब्द." आता युगंधरने असं सांगितल्यानंतर आता आनंदी तयार होते 2 शब्द बोलायला. तोपर्यंत ना ती मगाशीच बाईने इकडे माईक हातात आणून देते आनंदीच्या आणि अगदी हातात असा धरा म्हणून सांगते. जसं काही हिला कळलं असावं की हिला दिसत नाही असं. पण बहुतेक नसेल कळलं. तर आनंदीच्या हातामध्ये आता माईक दिलाय. आता आनंदी काय बोलते ते आपण बघूया. व्यासपीठावरील सर्व लोकांनी आणि इतक्या सगळ्या मोठ्या लोकांनी मला इथे बोलवलं, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. आणि आता पुढे आनंदी कशी बोलते बघा आणि म्हणते, "खरं तर मी खूप लहान आहे, पण तुम्ही मला इथे बोलवून मालक साहेबांना हा पुरस्कार, अवॉर्ड देण्याचा मान दिलात, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे." आणि आता पुढे आनंदी म्हणते, की "त्यामुळे मी स्वतःला सुदैवी समजते, की मालक साहेबांना हा पुरस्कार देतीये खरी, पण पण या पुरस्काराची मागची खरी ताकद जी काही आहे, खरी प्रेरणा आहे आणि खरा अधिकार जो आहे, हा फक्त आणि फक्त
समिधाताईंचाच असेल, असं आता इथे आनंदी म्हणते आणि म्हणजे ते सगळं श्रेय आत्ताच आहे, ते समिधालाच येते आणि ह्याच्यामुळे काय होतं, युगंधरच्या चेहऱ्यावर ना एक छान अशी स्माईल येते आणि शिर्केंना सुद्धा तिचं म्हणणं पटतं. पण मला एक कळलं नाहीये, की शिर्के स्वतःहून असे मदत करायला पुढे का जात नाहीयेत आनंदीला? कारण त्यांना माहिती आहे ना आनंदी आंधळी आहे ते. कळेल का त्याचं गोडबंगाल काय ते, पण आनंदीनं आजचं जे श्रेय इथे समिधाला दिलेलं आहे, त्याच्यामुळे इथे युगंधर मात्र खुश झालेला आहे आणि घरातले सगळे सुद्धा खुश झालेले आहेत. आता आनंदी एवढं बोलून थांबतीये, तर प्रेक्षकांनो बाकी सगळे आता सभागृहातले टाळ्या वगैरे वाजवतात आनंदीच्या बोलण्यावर. आता युगंधर स्वतःच्या हातात तिथे माईक घेतो. शिल्पा त्या बघा कशी बघतीये आणि ही धनश्री पण. तर आता युगंधर म्हणतो, "आनंदी जे काही बोलली ना, ते 100% अगदी खरं आहे. समिधा नेहमी माझ्या यशामागची ताकद राहिली आहे. पण माझ्या घरामध्ये आणि माझ्या बिझनेसमध्ये आनंदीचं जे स्थान आहे ना, तिथे जे महत्त्व आहे ते मी किंवा हे अख्खं जग जे काही आहे ते कधीच नाकारू शकत नाही, असं म्हणतात आणि आनंदीला सुद्धा तिचं वेगळं स्थान तिनं निर्माण केलेलं आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि तिचं स्थान हे युगंधर नाकारत नाहीये आणि हे सगळं ऐकल्यानंतर ना आनंदीच्या असे डोळ्यामध्ये आनंदाश्रू आलेत आणि तिला असा आनंदाचा सुखद धक्का बसलाय आणि आता सभागृह पण सुद्धा लगेच टाळ्या वाजवत. तर प्रेक्षकांनो अशा रीतीने दोघांनी एकमेकांचा जो काही मान राखायचा आहे, तो व्यवस्थित मान राखलेला आहे आणि सगळं व्यवस्थित चाललंय. तर आता प्रेक्षकांनो बघा हां, अवॉर्ड देण्यासाठी ते निवेदक खूण करतात. तर त्या मॅडम मगाशाच इथे अवॉर्ड्सची जी काही प्लेट आहे ती घेऊन येतात. आता आनंदी बघा हां, हात असा नकळत-नकळत लावते त्या ट्रॉफीला आणि ती ट्रॉफी स्वतःच्या हातात घेते आणि ती ट्रॉफी इथे स्वतः आनंदी युगंधरच्या हातामध्ये देते. आता ती ट्रॉफी घेऊन अशी उभी आहे आणि तिच्या चेहऱ्यावर केवढा आनंद आहे बघा आनंदीच्या. खूप मस्त असा चेहरा दिसतोय. खूप हसतीये आनंदी ते. शिर्के पण हा सगळा सोहळा अगदी कौतुकाने बघतायत. शेवटी त्यांच्या मालक साहेबांना मिळालेला अवॉर्ड आहे तो आणि तो अवॉर्ड आनंदी देतीये मालक साहेबांना. ह्याच्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाहीये त्यांच्यासाठी. आणि प्रेक्षकांनो ट्रॉफीसुद्धा किती मस्त तयार केली आहे बघा तुम्ही. छानच आहे ट्रॉफी. तर आता युगंधरने आपला हात लावलेला आहे त्या ट्रॉफीला आणि युगंधरसुद्धा छान असा हसतोय आणि अशा पद्धतीनं सत्कार सोहळा झालेला आहे. पण पुढचा एक सत्कार जो काही आहे तो इंटरेस्टिंग होणार आहे आणि ट्विस्टवाला सत्कार असणार आहे. तो घरामध्ये असणार आहे. तो काय होणार, कसा होणार हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही रिव्ह्यूला शेवटपर्यंत बघता, पण प्लीज कमेंट करा ना, म्हणजे आम्हाला अजून मोटिव्हेशन मिळेल. तर आता प्रेक्षकांनो अवॉर्ड फंक्शन झालेलं आहे. सगळे आता कौतुक करतायत, टाळ्या वगैरे वाजवतायत. आनंदीच्या चेहऱ्यावर सुद्धा छान अशी स्माईल आहे. युगंधर पण शांत आहे. तर आता प्रेक्षकांनो आनंदी प्रार्थना करते आणि म्हणते, "देवा मालक साहेबांना या जगातला प्रत्येक आनंद आणि सगळं सुख मिळू दे. अगदी माझ्या वाट्याचं जे काही सुख आणि आनंद आयुष्य आहे ना, ते सुद्धा फक्त आणि फक्त यांनाच मिळू दे अशी आनंदी प्रार्थना करते आणि छान असा फोटो सुद्धा क्लिक केलेला आहे बरं का आणि दोघं मिळून ती ट्रॉफी उंचावून दाखवतायत सगळ्यांना. अशा पद्धतीनं हे अवॉर्ड फंक्शन इथलं तरी आवरलेलं आहे. आता बघूया घरामध्ये काय-काय परिस्थिती आहे. आनंदीच्या हस्ते अवॉर्ड दिला हे बघून शिल्पाचं तोंड पडलंय, तर प्रेक्षकांना इकडे बापू मात्र अभिमानाने हसतायत, "माई बापू." तर आता शिल्पा म्हणते कशी, बघताय ना काय करतीये ती ते?" म्हणजे आता बघा शिल्पा कशी बोलते. आधी मुळांवर ताबा मिळवला आणि युगंधर आणि 100 लोकांमध्ये तिचं कौतुक करतोय असं आता शिल्पा आता कुचकेपणानं बोलते आणि म्हणते, "माझ्या भावाला माझ्यापासून दूर केलं हिने." अशा शब्दात ती शिल्पा बोलते आणि म्हणते, "तुम्हाला राहायचंय तर राहा हिच्याबरोबर." आणि आता माई पुढे म्हणतात, "थांब शिल्पा." आणि आता बघा माई काय म्हणतात, "शिल्पा, अगं तुला हे दिसतंय की मुलं तिच्या बाजूने होतायत. युगंधर तिचं कौतुक करतोय. पण डोळे उघडे ठेवून हे सुद्धा बघ तू, की आनंदीला आज एवढा मोठा पुरस्कार मिळाला." आता प्रेक्षकांना बघा शिल्पाचं तोंड कसं वाकडं होतं आणि आता माई पुढे म्हणतात आणि आनंदीला जो पुरस्कार मिळाला आहे त्याचं श्रेय ती स्वतःकडे ठेवत नाहीये, तर ते श्रेय ती समिधाला देतीये. असं म्हटल्यानंतर बापूसुद्धा म्हणायला चालू करतात, की शिल्पा, अगं आम्ही तुझं दुःख समजतोय. समिधावरती तू जीवापाड प्रेम केलं होतंस आणि तिची जागा दुसरं कोणीतरी घेतंय हे तुला सहन होत नाहीये. तुझा राग, तुझी तळमळ ही आम्हाला कळतीये. पण मी स्वतः समिधाचा बाप आणि ही सख्खी आई असून सुद्धा मी सांगतो तुला, की आनंदीला कधीही समिधाची जागा मिळवायची नाहीये, घ्यायची नाहीये आणि तो युगंधरला कधीही वेगळं करू शकत नाही. तर आता प्रेक्षकांनो माई म्हणतात, "शिल्पा, अगं हे बरोबर बोलतायत. आज बघ
घरात सगळीकडे आनंद आहे. मुलं पण आनंदात आहेत. जी मुलं कालपर्यंत वडिलांचा राग-राग करायची, ती मुलं आज वडिलांना वडील म्हणून मानू लागली आहेत. आणि तू सुद्धा तुझं मन मोठं कर आणि युगंधर जे काही फोनवर बोलला ना, ते विसरून जा. माफ कर त्याला. तर या धनश्रीच्या रिएक्शन्स बघा कशा-कशा आहेत ते. काही बोलत नाही, पण न बोलून शहाणी आहे बरं का ही धनश्री. आता माई पुढे सांगतात, "माफ कर युगंधरला. तो पुरस्कार घेऊन घरी आला ना, की त्याच्या जवळ जा तू आणि त्याला सॉरी म्हण आणि म्हणावं, झालं गेलं विसरून जा तू. पुन्हा नव्यानं सुरुवात करूया. माझी खात्री आहे की तो तुला नक्की माफ करेल असं माई समजावतायत बरं का या शिल्पाला. आता काहीतरी फरक पडतोय का बघूया. माई पुढे म्हणतात, "तुला घर सोडून जायची काही अजिबात गरज नाहीये." तर प्रेक्षकांना आता ही शिल्पा आपला ॲटिट्यूड दाखवतेच बरं का. कारण ती म्हणतीये, की "मी युगंधरला अजिबात सॉरी म्हणणार नाहीये." आणि मी या घरात आता राहणार नाही, असं म्हणते बरं का शिल्पा आणि आता शिल्पा रागारागाने तिथनं बाहेर पडते. तर प्रेक्षकांनो आता माई, बापू, शिल्पा, शिल्पा असं नुसतं म्हणतायत. तर प्रेक्षकांनो आता पुढे काय घडणार? शिल्पा खरंच या घरातून जाणार की नेमकं काय घडणार? का विद्याधर नवीन काहीतरी डाव करणार? ते बघत राहूया. त्याच्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. आता इकडे अवॉर्ड फंक्शनच्या इथे आता दोघं जण आता उभे आहेत. तर आता आनंदी, "जाताना तू माझ्याबरोबर माझ्या गाडीतनं चल." तर आनंदी म्हणते, "मालक साहेब, पण मी दुसऱ्या गाडीतून आले होते. माझ्या गाडीत ही दुसरी गाडी आहे." तर युगंधर म्हणतो, "पण तुला म्हटलंय ना माझ्याबरोबर चल. मला तुला बाहेर जेवायला घेऊन जायचंय." तर आनंदी म्हणते, "काय? जेवायला?" आता युगंधर "हो" असं म्हणतो. तर प्रेक्षकांना आता आनंदीचा चेहरा मात्र पांढरा-फटक झालाय बरं का परत आणि आता ती आता परत विचार करते, की मी ह्यांच्याबरोबर कसं जेवायला जाऊ? युगंधर म्हणते, "काही प्रश्न विचारायचा नाहीये. आपण दोघं जेवायला चाललोय. पोहोचलं?" तर युगंधरनं पोहोचलं म्हटल्यावर आनंदी म्हणते, "पोहोचलं मालक साहेब." आता इकडे आनंदीच्या कानात शिल्पा आत्याची वाक्य घुमसतायत. कारण ती असं म्हटलेली असते, की "आजपर्यंत त्याला कळलेलं नाहीये, की तू आंधळी आहेस ते आणि इथून पुढे सुद्धा त्याला कळता कामा नये. याच्या पुढे सुद्धा कळता कामा नये. याची काळजी घे." असं म्हटलेलं असतं. ते आता आनंदीचा हात स्वतः युगंधर धरतो इथे आणि तिला खाली घेऊन जातो. आता प्रेक्षकांनो, जेवायला गेल्यानंतर काय-काय मजा-मस्ती होणार आहे ना, ते कळेल तुम्हाला. कारण तुमची पण अशीच परिस्थिती होत असेल ना जेवायला गेल्यानंतर. बघूया आता पुढे काय घडतंय ते. तर इथे युगंधरने स्वतः आनंदीला खाली असं उतरवून घेऊन आलेला आहे. बाकी सगळे टाळ्या वाजवतायत. तर आता मात्र मुंबईमध्ये टेन्शनचं वातावरण आहे. कारण या पृथ्वीला कळत नाही की या आरतीला कसं जागं करायचं. शेवटी तो काय करतो, तिथली पाण्याची बॉटल घेतो आणि आरतीच्या तोंडावरनं असं पाणी शिंपडतो. त्याच्यामुळे आरतीला जराशी जाग येते आणि ती एकदम पॅनिक होते अशी आणि ती एकदम ना ढकलते पृथ्वीला, की "तुम्ही लांब व्हा, लांब व्हा, लांब व्हा, तुम्ही लांब व्हा." तर पृथ्वी म्हणतो, की "रिलॅक्स, रिलॅक्स. मी आहे, मी आहे. काळजी तो गेलाय." असं म्हणून पृथ्वी सांगतो. तर आरतीना डायरेक्ट इथे ना सहन होत नाही आणि मिठी मारते पृथ्वीला, म्हणजे आधार शोधते ती पृथ्वीला आणि मग त्याच्यानंतर जरा शांत झाल्यानंतर, "रिलॅक्स कर, शांत हो, शांत हो. त्यानं काहीही चुकीचं केलं नाही." असं म्हणून हा पृथ्वी समजावत असतो आरतीला. खरं आरतीला सहन होत नाही आणि एकदम ना ती अशी घट्ट मिठी मारते प्रेक्षकांनो, आधार शोधते. खरंच किती मोठं काहीतरी घडलं असतं आज आरतीबरोबर, पण पृथ्वी वेळेत आला त्याच्यामुळे सगळं झालं. तर आता आरतीला तो म्हणतो, "हे बघ आरती, रिलॅक्स, रिलॅक्स." तो खूप वाईट माणूस आहे. राघव खूप वाईट माणूस आहे, असं आरती असं रडत असते. तर आता पृथ्वी ना आरतीला लांब करतो आणि म्हणतो, "त्याने तुला हात सुद्धाही लावला नाहीये. तू प्लीज शांत हो. तू बस इथे." असं म्हणत तिला बसवतो पृथ्वी कॉटवर आणि तो समजावतो, की "हे बघ, यू आर सेफ नाऊ. तू सेफ आहेस. तू अजिबात काळजी करू नकोस आणि मी आहे ना." असं तो म्हणतो. तर आरती ना शांत होते. पृथ्वी तिला रिलॅक्स करायचा, शांत करायचा प्रयत्न करतो. पाणी देतो प्यायला, "हे घे, पाणी पी." असं म्हणून सांगतो. आता पाणी पिते बरं का ही आरती आणि मग पृथ्वी आता कसा बोलतोय बघा हां, 2 मिनिटं शांत तिला करतो आधी आणि मग आता या दोघांची भांडणं होणार की नेमकं काय होणार बघूया आपण. तर आता पृथ्वी ना असा जरा बाजूला जातो आणि त्याला टेन्शन आलेलं असतं खूप म्हणतो. तर तसं टेन्शन असं हुश्श असं करतो आणि म्हणतो, "खरं तर ना या सगळ्यामध्ये ना चूक तुझीच आहे. तुला सांगितलं होतं की त्या माणसाला भेटायला जाऊ नकोस म्हणून. तरी सुद्धा तू बोलवलंस ना त्याला." असं आता पृथ्वी ओरडायला चालू करतो बरं का आणि म्हणतो, "एक नंबरचा हलकट माणूस आहे. तो मला तेव्हाच कळलं होतं." तर हिचं आरतीचा वर चोराच्या उलट्या बोंबा कशा आहेत बघा. ती म्हणते, "एवढंच होतं ना, तर आधी सांगायचं होतं मला. मला वाटलं जेन्युइनली डिझाईन्स दाखवायला आलाय तो. तर तू सांगितलं असतंस तर ऐकलं असतं मी." तर पृथ्वी म्हणतो, "1 मिनिट, म्हणजे यात सगळ्यात सुद्धा माझी चूक आहे." तर आरती म्हणते, "आहेच आहे." तर पृथ्वी म्हणतो, "तुझी मदत करायला आलो ना, इथेच माझी मोठी चूक झाली. इथेच माझा मूर्खपणा झाला." तर आरती म्हणते असे, "1 मिनिट, आवाज खाली करून बोल."
तर पृथ्वी म्हणतो, "मी तुझ्यावर आवाज चढवत नाहीये, मी तुला सांगतोय." तर आता आरती ना त्याच्याकडे बघत असते. तर पृथ्वी म्हणतो, "एकतर मदत करा आणि वरून हिचंच ऐका." तर लगेच आरती म्हणते, "मी नव्हती मागितली मदत." तर पृथ्वी म्हणतो, "मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये." तर आरती म्हणते, "मला पण नाही बोलायचंय." पण इकडे प्रेक्षकांनो आता डिनर करायला आलेत दोघं जण, रात्री जेवायला आलेत. बघूया काय-काय घडणार आहे मज्जा-मस्ती ते. तर आता पाय बरा आहे का आता? असं युगंधर इकडे आनंदीला विचारतोय. तर आनंदीला स्वतः टेबलवर बस असं म्हणत टेबलपर्यंत सोडलेलं आहे बरं का. तर आता युगंधर बसलेला आहे टेबलवर. प्रेक्षकांना आता आनंदी सुद्धा अशी बसली आणि दोघं जण हसतायत आणि तेवढ्यात ना युगंधर विचारतो, "कसं वाटलं हॉटेल?" तर आनंदी म्हणते, "छान आहे हॉटेल." आता प्रेक्षकांनो पुढे मजा बघा कशी होते. माझ्या आवडीचं हॉटेल आहे एकदम. म्हणजे आपल्या फॅक्टरीमधले कोणी परदेशी पाहुणे आले तर किंवा मोठी माणसं आली तर मी इथं आवर्जून घेऊन येतो असं बोलत असतो युगंधर आणि तेवढ्यात त्याचं लक्ष नाही का स्टॅच्यूकडे जातं आणि त्याच्या आधी तो वेटरला हाक मारतो. वेटर येईपर्यंत तो स्टॅच्यूला बघतो आणि म्हणतो, "काय सुंदर रेखीव काम आहे त्या स्टॅच्यूवरचं." तर आता आनंदी पण म्हणते, की "हो, खूप छान सुंदर रेखीव डिझाइन आहे आणि एकदम जिवंत वाटतोय तो." आणि आता तेवढ्यात वेटर तिथे वाढायला आला आणि ह्या युगंधरला वाटतंय, की आनंदी ना त्या वेटरकडे बघून म्हणते. तर आता आनंदी म्हणते, नाटक करते, की तिला असं दिसतंय असं. तर प्रेक्षकांना आनंदीनं "हो, हो" असं म्हटलंय. खूपच रेखीव डिझाइन आहे. तर प्रेक्षकांना आता युगंधर म्हणतो, "अगं, असं काय तू? रेखीव मूर्ती तिकडं आहे ती." तर लगेच आनंदी म्हणते, "हो, हो, मी म्हणजे ती मूर्ती बघूनच सांगतेय, पण तेवढ्यातच ते वेटर दादा आले ना, त्यामुळे तुम्हाला तसं वाटलं असेल." तर युगंधर लगेच "बरं" असं म्हणतो आणि म्हणतो, "आता घे, घे." मेनू कार्ड देतो बरं का युगंधर आनंदीच्या पुढे. तर म्हणतो, "हे बघ, तुला ह्याच्यामधलं काय हवं असेल ते मागव." म्हणतो. आता आनंदीला मोठं टेन्शन आलं आणि ती अशी विचार करते आणि त्या मेनू कार्डवर अशी-अशी नुसती हात फिरवते आणि ते मेनू कार्ड उलटंच आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि आता बघा ती अशी-अशी हात फिरवते. युगंधर तिच्याकडे संशयाने बघतोय, की हे असं काय करतीये ते. तर आता युगंधर म्हणतो, "अगं आनंदी, ते मेनू कार्ड उलटं आहे." तर आता आनंदी बाजू कशी सावरते बघा. आनंदी म्हणते, की "ते मी तुमच्यासाठीच तसं धरलं होतं. ते काय आहे ना, तुम्हीच बघून सांगा ना काय मागवायचं ते. मला यातलं नाही काही कळत नाही आणि म्हणजे काहीही मागवा तुम्ही." असं आता आनंदी म्हणते. तर आता युगंधर म्हणतो, "तुम्ही बायका पण ना या. ती मिताली पण असंच करते. तिला कुठे आम्ही घेऊन गेलो जेवायला तर तेव्हा मेनू कार्ड पुढे केलं किंवा तिला विचारलं काय आवडतंय, तर ती म्हणते मला काहीही चालतं. आता या मेनू कार्डवर काहीही चालतं, हे कुठं असं मिळणार? तर आता वेटरवाल्याला बोलवायचं आणि म्हणायचं काहीही मागवा. तर आता ना तुम्ही एवढ्या मोठे-मोठे निर्णय घेता, एवढी मोठी-मोठी कामं करता तुम्ही. मग हॉटेलात गेलं आणि काय ऑर्डर करायचं म्हटलं, की तुम्हा बायकांना ना काय होतं तेच कळत नाही. खरंच असं होतं ना बायकांनो तुमच्याबरोबर? कमेंट करा बघू. तर आता बरं वेटर दादा आता वेटर आलेत करा आणि आता युगंधर ऑर्डर काय-काय देतोय बघा. "बरं वेटर दादा, 1 फर्स्ट क्लास भरली वांगी." तर लगेच ना इकडे आनंदी म्हणते, "वांगं?" युगंधर विचारतो, "का गं? काय झालं?" आनंदी म्हणते, "नाही, नाही, काय झालं? काय नाही. मस्त, मस्त वांगं." आणि आता एक भेंडी फ्राय. तर वांग्यासोबत भेंडी? मी तर हे सुद्धा अजिबात खात नाही आणि इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये आणून मालक साहेब हे काय मागवतायत? हे तर घरी खातोच ना, असं आता आनंदी मनातल्या मनात म्हणत असते. आणि आता युगंधर पुढची ऑर्डर काय देतो माहिती का? आणि त्याच्याबरोबर ना 2 कडक तंदुरी रोटी आणा. तर आनंदी म्हणते, "चला आता रोटी तरी खाऊन घेईन मी." तर पण तरीसुद्धा ना एकदम ना असा युगंधर विचार करतो म्हणतो, "तंदुरी रोटी नको, आता भरल्या वांग्याबरोबर तर आता रोटी पण गेली." असं आनंदी मनातल्या मनात म्हणते. तर भरल्या वांग्याबरोबर जीरा राईस मागवा. "हो काय? बरोबर आहे ना आनंदी?" तर आनंदी म्हणते, की "हो, हो. छान आहे." आणि म्हणते, "यातलं तर मला काहीच आवडत नाहीये. आता मला बळजबरी खावं लागणार." असं मनातल्या मनात आनंदी म्हणते. प्रेक्षकांनो, तुमचं पण असंच होतं का? भरलं वांगं आणि भेंडी फ्राय मागवता का हॉटेलमध्ये गेल्यानंतर? का घरीच खाणं पसंत करता ते सांगा. तर प्रेक्षकांनो, या शिल्पाताईचं काय गाणं चाललंय बघूया. आता शिल्पा रागाने रूममध्ये तरी आली. ती आपली बॅग घेते, बॅग पॅक करते. तर आई-बाप म्हणत असतात, "शिल्पा, शिल्पा ऐक तू आधी शांत हो." तर शिल्पा म्हणत असते, "मी शांत होणार नाहीये. मला अडवू नका. मी घर सोडून चालले." तर आई म्हणतात, "शिल्पा थांब. तू कुठेही जाणार नाहीयेस. अगं हे घर तुझं आहे." तर शिल्पा म्हणते, "असं मला वाटत होतं, की हे घर माझं आहे, पण नाहीये हे घर माझं. युगंधरने मला सांगितलंय, त्याने माझी लायकी दाखवली आहे घरामधली आणि मी कुणाचंही ऐकणार नाहीये. मी हे घर सोडून जाणार आहे आणि आता मी माझा अपमान सहन नाही करू शकत अजून." तर बापू म्हणतात, "शिल्पा, शिल्पा काय पोरखेळ चालवलायस तू?" तर लगेच शिल्पा म्हणते, "पोरखेळ वाटतोय तुम्हाला? म्हणजे मी करते तो पोरखेळ आणि त्या मुलीच्या सांगण्यावरून युगंधर जे माझ्याबरोबर वागला ते योग्य वाटतंय ना तुम्हाला?" तर माई म्हणतात, "अगं तुझंही चुकलंच ना." तर शिल्पा विचारते, "काय चुकलं माझं?" तर लगेच माई म्हणतात, "काय चुकलं सांगू तुला?
तर आता शिल्पा बघा कशी बघते माईकडे. माई म्हणतात, "तू मला फोन करून काय सांगितलं, की आनंदीला पैठणी साडी नेसून, दागिने घालून मी तिला पाठवतेय पारंपरिक वेशात. तू सांगितलंस ना मला, पण प्रत्यक्षामध्ये तू तिला वेस्टर्न गाऊनमध्ये पाठवलंस. ही तुझी चूक नाही झाली का?" असं आता माई खडसावून विचारतात. तर बापू पण म्हणतात, "माई बरोबर बोलते. अगं युगंधरने तिला या असल्या कपड्यांमध्ये बघितलं असेल, तर साहजिकच आहे ना, की तो चिडचिड होणार ना त्याची." तर लगेच शिल्पा म्हणते, "वाह बापू वाह! आता सगळा आरोप माझ्यावरच लावा तुम्ही. दोष माझा आहे ना या सगळ्यामध्ये. या घरात सगळ्यांचं चांगलं केलं, याचं खपर आता तुम्ही माझ्या माथ्यावर फोडा. बास, आता मी सहन नाही करणार. खूप झालं, माझी सहनशक्ती संपली." आणि असं म्हणत जात असते बरं का शिल्पा. परत माई म्हणतात, "हे सगळं घडलंच ना तसं पण." तर शिल्पा म्हणते, "मला तुमचे सल्ले नकोयत आणि आता मला कळलंय, की या घरामध्ये माझी काय लायकी येते आणि माझ्या प्रेमाची किंमत नाहीये कुणाला या घरात." तर माई म्हणत असते, "अगं असं नाहीये." तर शिल्पा म्हणत असते, "नाही, नाही असंच आहे." असं म्हणतात. तर शिल्पा तरा, तरा, तरा उठून जाणार. तोपर्यंत हा विद्याधर आलाय आणि "ताई, तू बॅग घेऊन कुठे निघालीस?" तर आता शिल्पा म्हणते, "तू मध्ये पडू नकोस हां, सरक बाजूला." तर आता विद्याधर, "अरे तूच समजावून सांग हिला." माई पण म्हणतात, "अरे विद्याधर थांबव रे हिला." आता बघा प्रेक्षकांनो, विद्याधर म्हणतो, "माई, बापू हे बघा तुम्ही जरा शांत व्हा. तुम्ही एक काम करा, तुम्ही जरा बाहेर थांबा. मी जरा ताईशी बोलतो." आता प्रेक्षकांनो, हा विद्याधर बघा कसा म्हणतोय, "ताई, हे तू काय करायला लागलीस? कुठं निघायला लागलीस?" तर शिल्पा सांगते, "मी हे घर सोडून चालले." तर विद्याधर म्हणतो, "ताई, एकदा ऐकून घे, मग जा. हवं तर एकदा ऐक तर माझं." आता असं म्हटल्यानंतर ना शिल्पा रूममधनं दरवाजातनं परत आतमध्ये येते आणि हा विद्याधर पहिला आधी दरवाजा लावतो आणि बघा हां, पुढे काय बोलतो ते. विद्याधर आधी म्हणतो, की "ताई, हे बघ मला हे चांगलं माहिती आहे, की तुझं माझ्यावरून कितीतरी पटीने जास्त त्या युगंधरवर जास्त प्रेम आहे ते तुझं माझ्यापेक्षा. आणि या गोष्टीचा मला कधी-कधी राग पण येतोय, की माझ्या बहिणीच्या मायेचं पारडं माझ्या बाजूनं कमी आणि त्या युगंधरच्या बाजूनं जास्त जड आहे. पण तरी सुद्धा माझं तुझ्यावर लई प्रेम आहे ताई. का माहितीये का?" आता विद्याधर कसा म्हणतो बघा, "कारण तुझ्यात मला आपल्या देवाघरी गेलेली आई दिसते गं." आता या विद्याधरने शिल्पात त्याला पण गंडवायचं काम केलंय बरं का, इमोशनल होऊन बोलायचं काम केलंय आणि शिल्पात्या बघा अशी आता हळूच अशी विद्याधरकडे वळते आणि विद्याधर पुढे म्हणतो, "त्यामुळे तुला जरा पण त्रास झाला ना, की मला त्रास होतो गं. माझ्या काळजाचं पाणी-पाणी होतं गं ताई." आता शिल्पात्या कशी बघते बघा विद्याधरकडे. विद्याधर म्हणतो पुढे, की "मी तुला शब्द देतो, आज मी जे काही करणार आहे ते बघितल्यानंतर, की तू घर सोडून जाण्याचा विचार सुद्धा मनात करणार नाहीस कधी." असं म्हणतो आणि आता शिल्पात्या विचारते, की "नेमकं तू काय करणार आहेस तू?" तर आता विद्याधर बघा शिल्पात्याकडे असा एकवेळ बघतो आणि आता काय म्हणतो बघा, "त्या आनंदीला तिच्या अवकातीचा चांगलाच धडा शिकवणार आहे मी. ती ज्या मालक साहेबाच्या जीवावर मोरासारखी थुई-थुई नाचते नव्हं, तिचं पंखचाच मुळापासून छाटून टाकतो मी." असं म्हणते आणि लगेच शिल्पात्याकडे जात म्हणतो, "आणि म्हणून तुला पाया पडून सांगतोय ताई मी, की तू थांब, जाऊ नकोस. या घराला इथून पुढं तुझी गरज लागणार आहे." तर शिल्पा सुद्धा 2 मिनिटं विचार करते आणि विद्याधरने नक्कीच काहीतरी वेगळंच ठरवलंय. आता शिल्पा सुद्धा असं पुढे येत म्हणते, "तू काय करायचं ठरवलंयस?" असं विचारते. तर त्या आनंदीचा शेवट करायचा ठरवलाय असं विद्याधर म्हणतो आणि म्हणतो, "तिची उतरती कळा आज आता या क्षणाला सुरू होणार आहे. तू फक्त लांब उभी राहून तमाशा बघत राहा." असं आता विद्याधर म्हणतो आणि म्हणतो, "माझ्या शब्दावर विश्वास ठेव आणि थांब इथं तू." आता आज या निंबाळकर घराच्या वाड्यातला आनंदीचा खेळ कायमचा संपणार आहे. आणि हा खेळ मी संपवणार असं एकदम तो असं बोट-बीट दाखवून म्हणतोय बरं का विद्याधर आणि शिल्पा त्याला तेवढंच पाहिजे. ती सुद्धा खुनशी नजरेनं बघतीये अशी. आता उद्याचा भाग हा खरंच इंटरेस्टिंग असणार आहे बरं का प्रेक्षकांनो, कारण इथे आनंदी आणि युगंधरच्या समोर मुलं उभी आहेत तिन्ही सुद्धा आणि पृथ्वी आता युगंधरला काही-काही शब्द बोलतोय. आता परत पृथ्वी आणि युगंधरच्या नात्यात तेढ येणार, की आनंदी ही परिस्थिती व्यवस्थित सावरून घेणार. काय होणार नेमकं? विद्याधरने चिठ्ठी बदलली हे सुद्धा समजून येणार का? ते कळेलच आपल्याला. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आनंदी.